टाइगर्स के बीच मैच होने जा रहा है। खेल की जब शुरुआत होंगी तो आपके साथ रहेंगे वो कमेंटेटर जो 2015 में आया और छा गया, कंप्यूटर कमेंटेटर भिवंडी के मात्र एक वो आवाज जो टूर्नामेंट की जरूरत है, शुभा धुमाल। धन्यवाद सिद्दीक बाबे सर। तर तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। अद्वैत वॉरियर्स या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। विपक्ष एक्सिट टायगर्स या दोन संघामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर देवेश रॉयल्स विपक्ष आई गावदेवी या दोन संघांमधील सामना। त्यानंतर सामना असणार आहे सीताराम स्पोर्ट्स विपक्ष श्रेया स्टार। संतोष पाटील यांच्याकडून संकेत पाटील साठी 200 रुपयाचं पारितोषिक। लगातार 2 चौकारांसाठी हे पारितोषिक आमच्या संमेलन कक्षामध्ये जमा आहे। एक्सिट टायगर्स विपक्ष अद्वैत वॉरियर्स या दोन संघांमधील सामना। हरीश माली फॅम टीम अद्वैत वॉरियर्स आणि अनिल थले फॅम टीम एक्सिट टायगर्स। आणि 200 रुपयाचं पारितोषिक कोणाचे असते? प्रकाश मडवी यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिले जाते। हे आपण पाहू शकता जे लगातार 2 चौकार ठोकले गेले होते त्या 2 चौकारांसाठी पारितोषिक दिलं जात आहे। आमच्या व्हीआयपी डायजवरून आपण आपल्या स्क्रीनवर देखील पाहू शकता। कडक फटके आणि कडक नोट। तर बोलू आपण सामन्याकडे सलमेजोडी मैदानामध्ये। पहिल्या षटकाने पहिल्या षटकामधील पहिला चेंडू दोन्ही संघाचे 12 मॅन। अद्वैत वॉरियर संघाचा 12 मॅन आमच्या समालोचक कक्षामध्ये आलेला नाही। 2 धावांची पेनल्टी दिली जाईल। पहिला चेंडू टाकण्या अगोदर जर 12 मॅन समालोचन कक्षामध्ये नसेल तर 2 धावांची पेनल्टी दिली जाईल। विशाल आणि निखिल जोडी मैदानामध्ये सर्व जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते। पहिला चेंडू आणि पहिला चेंडू सुरेख फटका ऑफ ड्राईव्हचा चेंडू लॉंग ऑफ रिझन मधून सीमाच्या पार हा चौकार। गोल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं असं म्हटलं जात आहे। 45 प्लेयर आहे आणि त्याच्या बॅट मधून हा चौकार। यावेळी मात्र केवळ चेंडूला ढकललेलं आहे कव्हर रिझन मध्ये एका धावेसाठी। सिंगलने संघाची धावसंख्या 5। फाईन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडूने बॅट मध्ये नीटचा संपर्क साधला नाही फलंदाजाला। धावसंख्या स्थिर, धावफलकावर 5 धावा। इथे गॅप शोधू शकला नाही। मिडविकेट रिझनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण आहे, क्विक थ्रो देखील पाहायला मिळाला होता मात्र 1 धाव फलंदाज पूर्ण करतात। धावसंख्या सिंगलने 6 वर पोहोचते। आपण सामना पाहतोय एक्सिट टायगर्स विपक्ष अद्वैत वॉरियर्स या दोन संघांमध्ये आजच्या पहिल्या रात्रीतील हा तिसरा सामना पाहायला मिळतोय। आणि ग्रुप सी मधील हा सामना आपण पाहतोय। या अगोदर ग्रुप बी मधील 2 सामने पाहायला मिळाले होते। स्ट्रेट ड्राईव्हचा फटका स्वतःच्या फॉल मध्ये चेंडू अडवला जातोय, कुठल्या प्रकारची धाव नाही। यावेळी मात्र सुरेख फटका आणि चेंडू निघून जाते सीमा पार चौकार। या रंगबिरंगी जर्सीज आपण पाहतो। या ट्रॅक टी शर्ट कल्याण येथील नक्कीच प्रसिद्ध तेजस शिंदे यांच्या माध्यमातून हे बनवण्यात आलेले आहेत। त्यांचंही देखील हार्दिक स्वागत आहे, वेलकम। ज्यांच्या माध्यमातून हे रंगबिरंगी जर्सी आपण पाहतोय घोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळाडूंनी परिधान केलेले आहेत आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। धावसंख्या 10 पहिल्या षटकाची समाप्तीनंतर दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पाहायला मिळते।
दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी ललित याच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. ललित गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामधील पहिला चेंडू. इथं मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा नो बॉलचा इशारा. संतोष मात्र यांच्याकडून रोलरची नक्कीच आम्हाला उपलब्ध करून दिली होती. त्यांचा विशेष धन्यवाद. हे मैदान बनवण्यासाठी त्यांच्या अपार मेहनत, त्यांना ऐवा आणि जेसीबी साठी प्रकाश मडवी यांचं भरीव योगदान लाभलं होतं. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. तर पंचाने इथे रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. नो चेंडू आहे की नाही हे पाहायचं आहे. तर नो बॉल आणि इथून मात्र हा चेंडू निघून जाते सीमापार. पाहूया पंचांचा काय इशारा होतोय. डेड बॉल. डेड बॉलचा इशारा पंचांकडून आलेला आहे. कारण पंचांचं लक्ष नव्हता, पंच मागे पाहत होते. धावसंख्या 11. दुसरं षटक मार्गास आहे. या अगोदरचा चेंडू नो बॉल आणि आव्हानाच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1ने भर पडलेली आहे. धावसंख्या 11. इथे समोर केलेलं आहे. स्वतःच्या फॉल्टमध्ये चेंडू अडवला जातो. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. या ललित दुसरं षटकात आलतोय. याला मात्र सुरेख फटका म्हणता येणार नाही, कारण नियमाच्या विरुद्ध मारलेला फटका आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज विक्की म्हात्रे. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. निखिल बाद झालेला आहे आणि त्याची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज विक्की आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर. धावपलकर 11 धावा. गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेचं दिमागदार आयोजन आपण बघतोय. या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली रात्र. इथे मात्र चेंडू सोडून दिलाय. पंचांचा इशारा वाईट. आव्हान त्या वाईट चेंडूने धावसंख्येमध्ये 1ने भर. धावसंख्या 12. समोर खेळलेल्या चेंडूला मात्र चांगले क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ रिजन मध्ये. थोडा तेवढा चांगला नव्हता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात फलंदाज धावचित. दुसरा फलंदाज बाद. फलंदाज राज पाटील आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. एकशे टायगर संघाकडून सार्थक आपण पाहतो 12 मॅनच्या भूमिकेमध्ये. सुरेख फटका. गॅप मधून चेंडू निघून जाते सीमापार. दणदणीत चौकार. इथे मात्र एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्येमध्ये 1ने भर. धावसंख्या सिंगल वाढते. 18 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. ललित दुसरं षटकात आलतोय आणि दुसऱ्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्लीन बॉल. फलंदाज बाद. तिसरा एक्सिट टायगर संघाचा. DJ Webhub in the mix.
टायगर संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर 18 धावा, 9ची सरासरी प्रति षटकामागे पाहायला मिळते. आणि तिसरं षटक आता मात्र हरेश पाटील उर्फ हॅरी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. अनिल थले नवी बॅटर. इथं मात्र नेमाच्या विरुद्ध फटका मारलेला आणि चेंडू निघून जातोय या सीमापार षटकार. मात्र फलंदाज बाद. नवीन बॅटर राहुल रोहन सॉरी नवीन फलंदाज रोहन थले आता मात्र खेळपट्टीवर सज्ज होतोय. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 18 धावा. तिसरं षटक हरीश पाटील आदलतोय. इथे मात्र सुरेख फटका म्हणता येणार नाही नेमाच्या विरुद्ध आणि आणखीन एक फलंदाज आल्या पावली माघारी परतताना. आणखीन एक फलंदाज बाद होऊन पॅनलमध्ये परतलाय. पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+1 आणि आणखीन धाव घेण्याचा प्रयत्न. 2+1 3 धाव धावप्लॅगमध्ये जोडल्या जातील. रवी मडवी नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. धावसंख्या 3 ने वाढते. 21 धावा 21. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना बॅकफुलर जाऊन फटका केलेला स्वतःच्या फॉलजर मध्ये चांगले क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद. धावची चिरोपाने. रवीच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळालेला आहे. 26 धावा. पुन्हा एकदा चौकार आणि धावसंख्या 30. बॅक 2 चौकार रवीच्या बॅट मधून. पुढे येऊन फटका केलेला आहे आणि हाही चौकार. चौकारांची हॅट्रिक पूर्ण करताना फलंदाज रवी. तीन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 34 धावा. पुढील सामना देवेश रॉयल्स विपक्ष आई गावदेवी या दोन संघामध्ये असणार आहे. दोन्ही संघ आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचं आहे. नेक्स्ट मॅच देवेश रॉयल्स विपक्ष आई गावदेवी या दोन संघामध्ये. शेवटचे षटक अद्विक वॉरियर संघाकडून घेऊन आलेले गोलंदाज हरेश माली. हरेश माली गोलंदाजी मार्कवर शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील पहिला चेंडू. इथे मात्र दिशा भरकटलाय. पंचांचा इशारा वाईट. अव्वांतर धाव. अव्वांतर धावेने धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 35. खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे अन्यथा पेनल्टी दिली जाईल. पुन्हा एकदा दिशा भरकटलाय. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. अव्वांतर धाव. यावेळी मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. या प्रयत्नात फलंदाज बाद.
धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 36 धावा. नवीन फलंदाज प्रवीण आलेला आहे. प्रवीण पाटील नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. चौथं षटक मार्गस्थाने. चौथ्या षटकामधील पुढील चेंडू हरेश माली चौथं षटक चालतोय. गोलगाव प्रीमियर लीग GPL स्पर्धेचा हे शानदार आयोजन पाहायला मिळतंय. आज स्पर्धेची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमधील हा सामना आपण पाहतोय. तिसरा सामना पाहायला मिळतोय. एकचित टायगर्स विपक्ष अद्विक वॉरियर्स. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. लेग बॅटचा इशारा येतोय. 51 रूपाने धाव. 51 धावने संघाची धावसंख्या 37. टॉस साठी यायचं आहे. देवेश रॉयल संघाचा संघनायक आणि आई गावदेवी संघाचा संघनायक. शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय. ज्याही संघाचा संघनायक लेट रिपोर्ट करेल त्या संघाला पॅनलला सामोरे जावे लागेल. यावेळी मात्र चेंडू निघून जातोय. पंचांचा इशारा. नो बॉलचा 5 धाव धावफलकामध्ये जोडल्या जातील. प्रीमियर लीग GPL स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सलग 4 चेंडूमध्ये 4 चौकार आपण पाहतोय. फलंदाज रवी मडवीच्या बॅटमधून. इथे मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. मात्र स्वतःच्या फाळीमध्ये चांगले क्षेत्ररक्षण आणि फलंदाज धावचीच रूपाने बाद होतोय. केला जाईल. खेळणारा संघ देवेश रॉयल्स आणि आई गावदेवी. टॉस केला जातोय. आमच्या टॉस बॉक्स मध्ये देवेश रॉयल्स आणि आई गावदेवी या दोन संघामध्ये टॉस केला गेलेला आहे. टॉस झालेला आहे आणि देवेश रॉयल संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. तर एनर्जी ड्रिंक्स देखील संघाने दिले जातील, जे आम्हाला आकाश पाटील, संतोष पाटील आणि स्वर्गीय राजाराम नारायण पाटील आणि स्वर्गीय जिजाबाई राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर केलेले आहेत. एनर्जी ड्रिंक्स आपण पाहतोय. ओल्ड इज गोल्ड 40+ खेळाडूंनी चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. किशोर पाटील यांच्याकडून अल्पेश याला सोनं संधी आहे. तुषार पाटील यांच्याकडून 5 चेंडूमध्ये 5 चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. राजू आणि अल्पेश ही जोडी मैदानामध्ये सलामीवर आपण पाहतोय. तर सलामीचं पहिलं षटक अनिल थले घेऊन आलेलं आहे. किशोरजी हरड यांचं इथे आगमन झालं आणि त्यांना देखील विनंती असेल
आपण व्हीआयपी डायझर आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आपण पाहतोय रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आणि परिणाम फलंदाज करणार. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये फिरला नवीन फलंदाज प्रतीक थले. सुरेख फटका मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर रिझन मध्ये पाहायला मिळतंय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. राजू मडवी 40+ क्रिकेटर आहेत. चांगला फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता. इथे मात्र दिशा बरकटतोय गोलंदाज. पंचांचा इशारा वाईट. राजू याला आपल्या संघाची बाजू सांभाळावी लागेल. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. चांगला फटका आहे मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते. आव्हान ते 43 धावसंख्या 4. कडक फटका आपण पाहतोय. राजूच्या बॅट मधून चांगली बाजू सांभाळताना हा चौकार. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडूने षटकाची या समाप्त झालेली आहे. पहिल्या षटकात समाप्तीनंतर 43 या लक्ष्याचा पाठला करताना अद्विक वॉरियर संघाची धावसंख्या 1 बाद धाव प्लेगर 8 धावा. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या 8 आपण पाहतोय. एक फलंदाज बाद झालेला आहे अल्पेश पाटीलच्या रूपाने. इथे मात्र बॅकफुलला जाऊन फटका खेळला. चांगले क्षेत्ररक्षण पॉइंट रिझन मध्ये पाहायला मिळत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात फलंदाज धावचित. राजू मडवी या नक्कीच बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहे. नवीन फलंदाज हरीश पाटील अक्षय गोलंदाजी करताना आपण पाहतोय. पुढे देखून खेळण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात आणखी एक फलंदाज बाद होतोय एसटी चितच्या रूपाने. नवीन फलंदाज हरीश माली. 3 फलंदाज बाद झालेल्या. धावसंख्या स्थिर आहे. धावपैकी 8 धावा. हे भागीदारीची आवश्यकता आहे अद्विक वॉरियर संघाला. इथे मात्र स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू केलेला आहे. स्क्वेअर रेंज मध्ये चांगले क्षेत्ररक्षण मात्र 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. 33 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 33 धावांची आवश्यकता. इथे मात्र सुरेख फटका मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावांचं संरक्षण करताना क्षेत्ररक्षक. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 11 धावा. 14 चेंडू 32 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. दुसरं षटक मार्गस्थ अक्षय या दुसऱ्या षटकात आलतोय. इथे मात्र सुरेख फटका गॅप मधून चेंडू निघून जातोय सीमापार. दणदणीत चौकार. चांगला चौकार हरीश मालीच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. ऑन साइडला 43 लक्ष्याचा पाठलाग अद्विक वॉरियर संघ करतोय. 28 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी मात्र क्लीन बॉल पॅकफुला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. दोन षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या अद्विक वॉरियर संघाची 43 टार्गेटचा पाठलाग करताना धाव प्ले करून पाहायला मिळते
ती 15 धावा. 12 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतायत 28 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 14च्या सरासरी प्रति षटकामध्ये धावा झळकाव्या लागतील. यश पाटील नवीन फलंदाज आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मात्र सज्ज होतोय. विकी आयकॉन प्लेअर आपण पाहतोय. आयकॉन सारखी कामगिरी त्याला करावी लागेल. इथे मात्र चेंडू फार लेग रिजन मध्ये जातोय पण पंचांचा काय इशारा होतोय. बॅटला लागलेला होता. हा चौकारीने संघाची धावसंख्या 19. 24 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विकी ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतो मेडिकल क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण. इथे मात्र फलंदाज धावचित. तालमेल पाहायला मिळत नाही. धावसंख्या स्थिर. धावपलीकडे 20 धावा. 23 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. ललित पाटील यावेळी या पंचांचा इशारा वाईट. स्फेअर चेंडू. धावसंख्या 21-21. पुन्हा एकदा वाईट. पंचांना पुन्हा बीजी ठेवलेला आहे. अव्वंतर धाव वाईटच्या रूपाने. 22 धावा. आयकॉन प्रमाणे कामगिरी करताना पाहायला मिळत नाही. यावेळी मात्र वापसी करताना गोलंदाज आपण पाहतोय विकी. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. एक चौटी धाव इथे घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित. संतोष पाटील नवीन फलंदाज. ऑन साइडला चेंडू टोलला मेडिकल क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण. मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. एका धावेने संघाची धावसंख्या 23 धावा. 20 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 20 धावा. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 20 धावांची आवश्यकता. समोर खेळलेल्या चेंडूला ऑन ड्रायचा फटका. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू निघून जाते सीमा पार. 1-2 का 4 चौकार. आगमन झाले त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. गोलगाव प्रीमियर लीग जीपीएल स्पर्धेचं हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. हे इक्वेशन अद्विक वॉरियर संघासमोर आता मात्र पाहायला मिळत आहे. राज याला आज कामगिरी चांगली करावी लागेल कारण 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 6-16चं समीकरण. जयरामजी पाटील यांचं ते आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. जेपीएल गोलगाव प्रीमियर लीग स्पर्धेचे दिमागदार आयोजन आपण पाहतोय. क्रिकेट का जादू सर्जट के बोलेगा अख्खा गोलगाव खेलेगा. इथे मात्र दिशा भरकटले. पंचांचा इशारा वाईट आणि ह्या चुका मात्र टाळाव्या लागतील राज याला आज. 15 धावांची आवश्यकता. क्लीन बॉल. फलंदाज बाद. आता मध्ये समीकरण बदलत आहे. आमचे एक्सेस स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतायत 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 5-15चं समीकरण. नवीन फलंदाज क्रिश पाटील. क्रिश याला क्रिश प्रमाणे कामगिरी करावी लागेल. सुरेख फटका स्ट्रेट ड्रायचा मात्र स्वतःच्या बॉलरमध्ये चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. धावसंख्या 1 ने वाढते.
धावसंख्या सिंगलने वाढून होती. धाव प्ले कर 29 धावा. 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय अद्विक वॉरियर्स विपक्ष एक्सिट टायगर या दोन संघामध्ये. निर्धाव चेंडू आता मध्ये समीकरण अवघड बनते कारण 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. फटका चांगला आहे. पंचांचा इशारा चौकार येतोय. शेवटचा 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. आणखीन एक चौकार मात्र सामना पराभूत झालेल्या फलंदाजी करणारा अद्विक वॉरियर्स. आणि मैदान में जाना है. मैच नंबर 4 की शुरुआत होने जा रही है. ओपनर भेजना है और दोनों टीमें अपना 12वां खिलाड़ी हमारे कमेंट्री बॉक्स में भेजना है प्लीज. टॉस को जीता देवेश रॉयल्स ने और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है. जीपीएल घोलगांव प्रीमियर लीग में आप सभी का हार्दिक स्वागत है. हमारे तमाम मान्यवर जो मंच की शोभा बढ़ा रहे हैं उनका भी हम हार्दिक